पुण्याची ती एक सुखद आणि प्रसन्न सकाळ होती. कोथरूडच्या गजबजापासून थोड्या अंतरावर असलेल्या आनंदवय सोसायटीमध्ये नेहमीसारखीच सात्विक शांतता पसरली होती. याच सोसायटीतील एका जुन्या धाटणीच्या पण आधुनिक सोयीसुविधांनी सजलेल्या बंगल्याच्या आवारात प्राजक्ताचा सडा पडला होता. प्रवेशद्वारावर वास्तुरचना नावाची पाटी लावली होती. हा बंगला होता विक्रम देशमुख यांचा. सकाळचे 6:30 वाजले होते. विक्रम नेहमीप्रमाणे आपल्या बाल्कनीत उभा होता. त्याच्या हातात 2 वाफाळते चहाचे कप होते. विक्रम, वय वर्षे 40, पुण्यातला एक अत्यंत प्रतिष्ठित, शांत, समजूतदार आणि स्वाभिमानी सिव्हिल इंजिनियर. त्याची वास्तुरचना नावाची कन्सल्टन्सी पुण्यातल्या बांधकाम क्षेत्रात एका विश्वासाचं नाव बनली होती. अंगात साधासा कॉटनचा कुर्ता, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर एक कमालीची शांतता. विक्रमवरून शांत दिसत असला तरी आतून अनेक अनुभवांनी घडलेला होता. अहो, किती वेळ हातात कप धरून उभे राहणार आहात? चहा गार होईल ना आपला. मागून आलेल्या एका मधाळ्या आवाजाने विक्रमची तंद्री भंगली. ती मुग्धा होती, विक्रमची पत्नी. वय 38 वर्षे. अंगावर एक साधीशी पण सुरेख सुती साडी, कपाळावर एक छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर कायम एक आश्वासक हास्य. मुग्धा ही केवळ विक्रमची पत्नी नव्हती, तर ती पुण्यातली एक अत्यंत हुशार आणि नावाजलेली कौटुंबिक समुपदेश होती. तिने आजवर अनेकांची मोडकळीस आलेली घरे आणि नाती आपल्या संयमाने आणि अचूक मार्गदर्शनाने वाचवली होती. विक्रमने हसून तिच्याकडे पाहिलं आणि एक कप तिच्या हातात दिला. अगं, हा गवती चहा आणि आल्याचा सुवास घेत या प्राजक्ताकडे बघत उभा होतो. तू आलीस आणि या सकाळचं सौंदर्य अजूनच वाढलं. विक्रमच्या आवाजात एक अस्सल पुणेरी मार्दव होता. मुग्धाने चहाचा एक घोट घेतला आणि ती मिश्किलपणे हसली. वा, आज सकाळ सकाळ नवऱ्याच्या तोंडून एवढी स्तुती? नक्कीच वास्तुरचनाची एखादी मोठी टेंडर पास झाले की काय? माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं आणि सुंदर टेंडर मला 5 वर्षांपूर्वीच मिळाले मुग्धा, ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस. विक्रमने अत्यंत प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं. त्याच्या त्या एका वाक्यात त्यांचा एकमेकांवरील अथांग विश्वास आणि प्रेम स्पष्ट झळकत होतं. मुग्धाला विक्रमचा हा स्वभाव खूप आवडायचा. तो कधीही बडेजाव करत नसे. ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. काही क्षण दोघेही त्या शांततेत हरवून गेले होते. त्यांच्यात शब्दांची गरज नव्हती. त्यांची शांतताच त्यांच्या नात्याची खुली सांगत होती. थोड्या वेळाने मुग्धा आज जायला वळली. चला, मी आवरते. आज क्लिनिकमध्ये सलग 3 सेशन्स आहेत. तुम्हाला पोहे चालते ना नाश्त्याला? हो चालेल की, विक्रम म्हणाला. मुग्धा आत गेली आणि विक्रम पुन्हा एकदा बाल्कनीच्या कठड्यावर रेलून उभा राहिला. त्याच्या नजरेसमोरचा प्राजक्त त्याला त्याच्या भूतकाळाच्या वाटेवर घेऊन गेला. मुग्धासोबतचं हे सुखी आयुष्य मिळण्यापूर्वी विक्रमने एक भयंकर वादळ पेललं होतं. विक्रमचं हे दुसरं लग्न होतं. त्याचं पहिलं लग्न स्नेहा नावाच्या मुलीशी झालं होतं. तो काळ असा होता जेव्हा विक्रम नुकताच इंजिनिअरिंग पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी धडपडत होता. रात्रंदिवस एक करून तो साईट्सवर उभा राहायचा. पण स्नेहाला हे तडजोडीचं आयुष्य नको होतं. तिला झटपट श्रीमंती, आलिशान गाड्या, मोठ्या पार्ट्या यांचं आकर्षण होतं. विक्रमचा प्रामाणिकपणा आणि त्याची धडपड तिला कधीच पुरेशी वाटली नाही. आणि मग तो दिवस आला ज्याने विक्रमच्या आयुष्याची इमारत मुळापासून हादरवून टाकली. स्नेहाने त्याला एका अत्यंत श्रीमंत, मोठ्या उद्योगपतीसाठी सोडलं होतं. जाताना तिने विक्रमच्या डोळ्यात डोळे घालून जे शब्द उच्चारले होते ते आजही एखाद्या टोकदार खिळ्यासारखे विक्रमच्या काळजात रुतून बसले होते. विक्रम, प्रेमाने आणि तत्वाने पोट भरत नाही. तुझा तो स्कूटरचा प्रवास आणि साधं आयुष्य मला नाही जगायचं. मला असं आयुष्य हवंय जिथे पैशाचा विचार करावा लागणार नाही आणि तू ते मला कधीच देऊ शकणार नाहीस. त्या घटनेने विक्रमच्या मनावर असुरक्षिततेची खोल जखम केली होती. पैशाच्या तराजूत स्वाभिमान तोलला गेला की माणूस आतून कसा तुटतो हे त्याने अनुभवलं होतं. त्याने आपला राग, वेदना आणि ऊर्जा वास्तुरचना उभी करण्यासाठी पणाला लावली. त्याने पैशाच्या जोरावर नाही तर स्वतःच्या कष्टावर, गुणवत्तेवर आणि प्रामाणिकपणावर आज हे सगळं वैभव उभं केलं होतं. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात ती जखम अजूनही कुठेतरी जिवंत होतीच. पैशापुढे माणसाची किंमत शून्य असते हा विचार त्याला कधीकधी अस्वस्थ करत असे. पण मग त्याच्या आयुष्यात मुग्धा आली. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती.
मुग्धाने विक्रमला तिच्या भूतकाळासकट स्वीकारलं होतं. तिने तिच्या प्रेमाने, समजूतदारपणाने विक्रमच्या मनावरची ती जखम भरून काढली होती. तिने त्याला शिकवलं होतं की ना ती पैशावर नाही तर विश्वासावर टिकतात. मुग्धाच्या येण्यानं विक्रमचं आयुष्य पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने आनंदवन झालं होतं. मित्रांनो, नात्यात पैसा मोठा असतो की विश्वास? एखाद्या जुन्या जखमेचा फायदा घेऊन कुणी संसार तोडायचा प्रयत्न केला तर त्या नात्याची खरी परीक्षा कशी होते हे या कथेत पाहायला मिळणार आहे. कथा मनापासून आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते संसाराचा खरा पाया पैसा असतो की विश्वास? विक्रम, नाश्ता तयार आहे. आतून आलेल्या मुग्धाच्या आवाजाने विक्रम भानावर आला. त्याने भूतकाळाच्या त्या कटू आठवणींना तिथेच झटकलं आणि दीर्घ श्वास घेत तो आत वळला. आजचा विक्रम जुना विक्रम राहिला नव्हता. तो तर खूप खंबीर झाला होता, कारण त्याच्या पाठीशी मुग्धाची खंबीर साथ होती. नाश्ता आटोपून विक्रम त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी निघाला, तर मुग्धा तिच्या क्लिनिकला. मुग्धाचं संवाद नावाचं क्लिनिक डेक्कन परिसरातील एका शांत गल्लीत होतं. विक्रमने तिला क्लिनिकच्या दारात सोडलं. संध्याकाळी लवकर या, आपण बाहेर जेवायला जाऊया. मुग्धा गाडीतून उतरताना म्हणाली. नक्की, तू पण वेळेवर आवर, विक्रम हसून म्हणाला आणि गाडी पुढे घेऊन गेला. मुग्धा क्लिनिकमध्ये शिरली. क्लिनिकचं वातावरण अतिशय सकारात्मक होतं. भिंतींवर सौम्य रंग, मंद संगीत आणि मनाला शांत करणारा सुवास. तिच्या रिसेप्शनिस्टने सायलीने तिला हसून अभिवादन केले. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सायली. आजचं शेड्यूल काय आहे? मुग्धाने स्वतःच्या केबिनमध्ये जात विचारले. सायली तिच्या पाठीमागे केबिनमध्ये आली. तिच्या हातात नेहमीच्या फाईल्स नव्हत्या, तर एक वेगळीच लाल रंगाची जाड फाईल होती. सायलीच्या चेहऱ्यावर थोडं दडपण स्पष्ट दिसत होतं. मॅडम, आजचे पहिले 2 सेक्शन्स नेहमीच्या पेशंटचे आहेत, पण दुपारी 12 वाजता एक नवीन अपॉइंटमेंट फिक्स केली आहे. सायलीने ती लाल फाईल मुग्धाच्या टेबलवर ठेवली. कोणाची अपॉइंटमेंट आहे आणि तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतेस? मुग्धाने आश्चर्यचकित होत विचारले. मॅडम, ही केस थोडी वेगळी आहे. ही एक अत्यंत VIP अपॉइंटमेंट आहे. काल संध्याकाळी त्यांच्या PAचा फोन आला होता. त्यांना अत्यंत गुप्तता हवी आहे. पेशंट पुण्यातले एक खूप मोठे प्रस्थ आहेत, अत्यंत श्रीमंत आणि शक्तिशाली. सायलीने दबक्या आवाजात माहिती दिली. मुग्धाने शांतपणे ती फाईल हातात घेतली. फाईलच्या वरच्या पानावर मोठ्या अक्षरात नाव लिहिलं होतं, प्रतापराव निंबाळकर. मुग्धाला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती की ही एक फाईल तिच्या आणि विक्रमच्या शांत सुखी आयुष्यात किती भयानक वादळ घेऊन येणार आहे. कोण आहेत हे प्रतापराव निंबाळकर, आणि त्यांच्या येण्याने तू एवढी का घाबरलेली दिसतेस? मुग्धाने सायलीकडे पाहत विचारले. सायलीने थोडा वेळ इकडे तिकडे पाहिले आणि दबक्या आवाजात म्हणाली. मॅडम, प्रतापराव निंबाळकर हे सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आहेत. पुण्यातल्या बांधकाम क्षेत्रातला तो एक मोठा मगरमच्छ आहे असं म्हणतात. पैशाचा आणि सत्तेचा प्रचंड माज आहे त्यांना. त्यांच्या ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी रागाच्या भरात बेदम मारहाण केली होती. त्याची केस कोर्टाबाहेर सेटल करण्यासाठी त्यांच्या वकिलांनी त्यांना राग नियंत्रणच्या उपचारांची सक्ती केली आहे, म्हणून ते इथे येत आहेत. मुग्धाने शांतपणे मान डोलावली. ठीक आहे, माझ्यासाठी ते फक्त एक पेशंट आहेत. तू तुझे काम कर, असे म्हणून तिने फाईल बाजूला ठेवली आणि ती आपल्या सकाळच्या सेशन्समध्ये व्यस्त झाली. दुपारचे 12 वाजायला 10 मिनिटे बाकी होती. क्लिनिकमध्ये नेहमीचीच शांतता होती, पण 12च्या ठोक्याला क्लिनिकबाहेर एक भयंकर गोंधळ उडाला. 2 काळ्या SUV गाड्या क्लिनिकच्या दारात थांबल्या. त्यातून काही बाउन्सर उतरले आणि त्यांच्या मागून एका माणसाने आत पाऊल ठेवले. तो होता प्रतापराव निंबाळकर. वय 50च्या आसपास, अंगाने दणकट, डोळ्यात एक प्रकारची क्रूरता आणि चेहऱ्यावर सत्तेचा स्पष्ट माज. अंगात अतिशय महागडा खास शिवून घेतलेला सिल्कचा पांढरा शुभ्र शर्ट, गळ्यात जाडजूड सोन्याची साखळी आणि डाव्या हातावर हिऱ्याने मढवलेले अतिशय महागडे घड्याळ चमकत होते. त्याच्या येण्याने क्लिनिकमधल्या शांततेचा अक्षरशः चुराडा झाला. त्याने रिसेप्शन डेस्कवर उभी असलेल्या सायलीकडे एक अत्यंत उर्मट आणि भेदक नजर टाकली.
कुठे आहेत तुमच्या मॅडम? त्यांना जाऊन सांग. प्रतापराव निंबाळकर आलेत आणि मला बाहेर वेटिंग रूममध्ये बसायची सवय नाही, वेळही नाही. प्रतापरावाचा आवाज संपूर्ण क्लिनिकमध्ये घुमला. त्याचा तो रांगडा, अरे रावीचा आणि सत्तेची मस्ती असलेला आवाज ऐकून सायलीची बोबडीच वळली. ती भीतीने थरथर कापत इंटरकॉमकडे हात नेणार तेवढ्यात मुग्धाच्या केबिनचा दरवाजा उघडला गेला. मुग्धा केबिनच्या दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही ताण नव्हता, भीती तर अजिबातच नव्हती. तिने अत्यंत शांत आणि स्थिर नजरेने प्रतापरावाकडे पाहिले. सायली, त्यांना आत पाठव. मुग्धाने अतिशय थंड पण करारी आवाजात सांगितले. प्रतापरावाने मुग्धाकडे पाहिले. एक साधीशी साडी, चेहऱ्यावर कोणताही फापट पसारा नाही, पण डोळ्यात एक विलक्षण तेज. तो हसला, एक तिरकस अहंकारी हास्य. पावसासना बाहेर थांबायची खूण करून तो केबिनमध्ये शिरला. मुग्धाने त्याला बसायला सांगण्याआधीच तो एका आराम खुर्चीत अंग झुकून बसला आणि त्याने स्वतःचे दोन्ही हात खुर्चीच्या हँडलवर पसरवले. जणू काही तो क्लिनिकमध्ये नाही तर स्वतःच्याच एखाद्या दरबारात बसला आहे. मुग्धा आपल्या जागेवर जाऊन बसली. तिने फाईल उघडली आणि पेन हातात घेतला. तर तुम्ही आहात डॉक्टर मुग्धा देशमुख. ऐकून आहे तुमचं नाव. पुण्यातल्या बड्या बड्या धेंड्यांना तुम्ही वटणीवर आणता म्हणे. प्रतापराव खिशातून महागडा रुमाल काढत म्हणाला. मी कोणालाही वटणीवर आणत नाही निंबाळकर साहेब. मी फक्त त्यांना त्यांच्या खऱ्या भावनांची ओळख करून देते. आणि हो, मी डॉक्टर नाही, मी एक समुपदेशक आहे. आपण तुमच्या केसबद्दल बोलूया. फाईलनुसार तुम्हाला राग नियंत्रणाचा त्रास आहे. मुग्धाने अत्यंत व्यावसायिक सुरात संवाद सुरू केला. प्रतापराव मोठ्याने हसला. राग? कसला राग? अहो, माझ्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, राजकारण्यांचे फोन येतात मला. पुण्यातली अर्धी जमीन माझ्या इशाऱ्यावर विकली जाते. प्रॉब्लेम माझा नाही आहे मॅडम. प्रॉब्लेम त्या मूर्ख लोकांचा आहे जे माझ्या गतीने आणि माझ्या अक्कल हुशारीने काम करू शकत नाहीत. साधी साधी कामं चुकत असतील तर राग येणार नाही तर काही पूजा करू मी त्यांची? माझ्या वकिलांनी विनाकारण मला इथे पाठवले. त्यांना वाटतं मला उपचारांची गरज आहे. मुग्धाने पेन फाईलवर ठेवला आणि तिने दोन्ही हात टेबलवर बांधून प्रतापरावच्या डोळ्यात थेट पाहिले. तिची नजर इतकी तीक्ष्ण होती की प्रतापरावाचे हसणे क्षणार्धात थांबले. निंबाळकर साहेब, जर प्रॉब्लेम तुमचा नसता तर आज तुम्ही इथे माझ्या केबिनमध्ये बसला नसतात. आणि राहिला प्रश्न तुमच्या संपत्तीचा, सत्तेचा आणि ओळखींचा, तर या केबिनच्या दाराबाहेर ती सगळी श्रीमंती खूप महत्त्वाची असेल, पण या 4 भिंतींच्या आत तुम्ही माझ्यासाठी फक्त एक पेशंट आहात. ज्या माणसाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही तो माणूस आतून अत्यंत कमकुवत असतो. तुम्ही इथे तुमचा पैसा किंवा सत्ता दाखवायला आला नसाल तर आपण उपचारांना सुरुवात करूया. अन्यथा दारातून बाहेर जाण्याचा रस्ता तुम्हाला माहीत आहे. केबिनमध्ये एक भयंकर शांतता पसरली. एसीची घरघर सोडून कसलाही आवाज येत नव्हता. प्रतापराव स्तब्ध झाला होता. आजवर त्याच्या आयुष्यात त्याच्या तोंडावर त्याला कुणीही नाही ऐकवले नव्हते. कुणीही त्याला त्याची जागा दाखवून दिली नव्हती. लोक त्याच्या पैशाला बघून त्याच्यापुढे झुकत आले होते, पण त्याच्या समोर बसलेली ही स्त्री ही त्याला भीक घालत नव्हती. त्याने मुग्धाकडे अत्यंत बारकाईने पाहिले. तिचा तो करारीबाणा आणि ठामपणा पाहून प्रतापरावाच्या मनातला राग एका विकृत आकर्षणात बदलू लागला. पैशाने सगळे विकत घेता येते हा त्याचा माज होता, पण ही स्त्री विकत घेण्यासारखी वाटत नव्हती आणि म्हणूनच ती त्याला एका चॅलेंजसारखी वाटू लागली. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते तिरकस हास्य उमटले. अरेच्छा, तुम्ही तर फारच कडक आहात मॅडम. पैसे फेकून काहीही विकत घेता येतं, पण तुमचा हा ॲटिट्यूड मात्र विकत घेता येणार नाही. आय लाईक इट. आवडला मला तुमचा स्पष्ट वक्तेपणा. त्याचा आवाज आता थोडा मधाळ पण किळसवाणा झाला होता. मुग्धाच्या अंगावर काटा आला, पण तिने स्वतःला सावरले. तिने अत्यंत कठोर शब्दात त्याला ताकीद दिली. निंबाळकर साहेब, हे काउन्सिलिंग सेशन आहे. इथे फक्त आणि फक्त तुमच्या उपचारांबद्दल बोलले जाईल. जर तुम्हाला व्यावसायिक मर्यादा पाळता येत नसतील तर मी तुमची केस आत्ता या क्षणी रिजेक्ट करू शकते. मला स्पष्ट सांगा, आपण सेशन पुढे न्यायचे आहे की थांबवायचे आहे? प्रतापरावाने हात वर केले. शांत शांत मॅडम, मी तर फक्त एका चांगल्या गोष्टीची स्तुती करत होतो.
ठीक आहे, करूया तुमच्या पद्धतीने, मला कोणताही प्रॉब्लेम नाही. पुढची 45 मिनिटे मुग्धाने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने त्याला प्रश्न विचारले. त्याचे राग येण्याची कारणे काय आहेत, त्याला राग का येतो याची नोंद तिने घेतली. प्रतापराव प्रश्नांची उत्तरं देत होता, पण त्याचे लक्ष मुग्धाच्या प्रश्नांपेक्षा तिच्या बोलण्याच्या पद्धतीवर, तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवर जास्त होते. त्याचे ते सतत रोखून पाहणे मुग्धाला आतून अस्वस्थ करत होते. पण तिने आपला पेशन्स सोडला नाही. शेवटी भिंतीवरील घड्याळाने ठोका दिला. मुग्धाने फाईल बंद केली. आजची वेळ संपली आहे निंबाळकर साहेब, आपण पुढच्या आठवड्यात याच दिवशी भेटू. तोपर्यंत मी तुम्हाला श्वसनाचे काही सोपे सराव दिले आहेत ते पूर्ण करा. प्रतापराव खुर्चीतून उठला. त्याने आपले महागडे घड्याळ नीट केले आणि शर्टची कॉलर सावरली. तो दाराकडे जायला वळला. मुग्धाला वाटले चला, आजचा प्रसंग निभावला. पण दाराची मूठ हातात धरल्यानंतर प्रतापराव अचानक थांबला. तो हळूच मागे वळला. त्याने मुग्धाकडे वरपासून खालपर्यंत एका अत्यंत तिरकस, विचित्र आणि भेसूर नजरेने पाहिले. ती नजर एखाद्या भक्ष्याला पाहणाऱ्या शिकारीसारखी होती. पुढच्या आठवड्याची वाट पाहणे खूप कठीण जाईल डॉक्टर. प्रतापरावाचा आवाज कुजबुजणारा पण विषारी होता. खूप दिवसांनी कोणीतरी माझ्याशी डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत केली. सी यू सून. तो बाहेर पडला आणि केबिनचा दरवाजा बंद झाला. केबिनमध्ये पुन्हा शांतता पसरली. पण मुग्धाच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते. तिला माणसांची, त्यांच्या नजरांची अचूक पारख होती. प्रतापरावाच्या त्या शेवटच्या नजरेने तिला आतून हादरवून सोडले होते. काहीतरी अत्यंत चुकीचे, भयानक आणि अमंगल घडणार असल्याची एक काळी चाहूल तिला लागली होती. एक असं वादळ जे तिच्या आणि विक्रमच्या त्या आनंदवनाला मुळासकट उखडण्यासाठी येत होतं. मुग्धाला लागलेली ती अमंगल चाहूल दुर्दैवाने खरी ठरणार होती. पुढचे 2 महिनेच मुग्धासाठी एका भयंकर मानसिक परीक्षेसारखे होते. प्रतापराव निंबाळकरचे सेशन्स दर आठवड्याला ठरलेल्या वेळेत सुरू होते. सुरुवातीला त्याने अत्यंत शांत राहण्याचे आणि दिलेले टास्क पूर्ण करण्याचे नाटक केले. पण हळूहळू त्याचा खरा चेहरा आणि त्याचे घाणेरडे हेतू समोर येऊ लागले. तो आता जाणीवपूर्वक उपचारांच्या मर्यादा ओलांडू लागला होता. त्याचे शब्द थेट अश्लील नसत, पण त्यामागील हेतू आणि पैशाची मस्ती लपून राहत नव्हती. तो अत्यंत चलाकीने मुग्धाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करत असे. डॉक्टर, एवढ्याशा क्लिनिकमध्ये तुमचा जीव कसा रमतो? तुमची बुद्धी आणि तुमचं हे सौंदर्य तर या 4 भिंतीत वाया जात आहे. तुम्ही फक्त एक हो म्हणा. पुण्यातल्या मोक्याच्या जागेवर सर्वात मोठं आणि आलिशान हॉस्पिटल मी तुम्हाला उभं करून देतो. माझ्या एका शब्दावर होईन हे सगळं. एका सेशनमध्ये तो अत्यंत मधाळ आवाजात म्हणाला. मुग्धाने त्याला अत्यंत कडक शब्दात आणि थंडपणे उत्तर दिले होते. निंबाळकर साहेब, माझ्या क्लिनिकची आणि माझ्या समाधानाची काळजी तुम्ही करू नका. पैशाने इमारती उभ्या राहतात, पण माझ्या पेशंटचा माझ्यावर जो विश्वास आहे तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही. आपण तुमच्या रागाच्या समस्येवर बोलूया, माझ्या क्लिनिकवर नाही. पण प्रतापरावावर या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. त्याचा अहंकार त्याला शांत बसू देत नव्हता. त्याला सवय होती ती पैशाच्या जोरावर लोकांच्या माना झुकलेली पाहण्याची. मुग्धाचा हा ताठरपणा त्याला अधिकच आव्हान देणारा वाटत होता. तो ऑगस्ट महिन्यातील एक पावसाळी दिवस होता. बाहेर धो पाऊस पडत होता. आकाशात ढगांचा गडगडाट सुरू होता आणि क्लिनिकमध्येही एका मोठ्या वादळाची नांदी होत होती. आज प्रतापराव नेहमीपेक्षा जास्तच आत्मविश्वासात आणि उर्मटपणे वागत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र नशा होती, पैशाची आणि सत्तेची नशा. बोलता बोलता तो अचानक आपल्या खुर्चीतून उठला. मुग्धा काही समजण्याच्या आधीच तो तिच्या टेबलजवळ आला आणि त्याने आपले दोन्ही हात मुग्धाच्या टेबलवर टेकवले. तो मुग्धाकडे अत्यंत किळसवाण्या पद्धतीने झुकला. मुग्धाच्या अंगावर काटा आला, पण ती जागची हल्ली नाही. तुमचे मिस्टर काय ते विक्रम देशमुख एका साध्या कन्सल्टीवर कसं वागतंय तुमचं? तुमच्यासारख्या हुशार, कुशाग्र आणि अत्यंत सुंदर स्त्रीने एका मध्यमवर्गीय माणसासोबत आयुष्य का काढावं? तुम्हाला तर राणीसारखं राहायला हवं. माझ्यासोबत माझ्याकडे जेवढी संपत्ती आहे ना, तेवढी तुमच्या नवऱ्याने स्वप्नातही पाहिली नसेल, असे म्हणत त्याने अत्यंत विकृत आत्मविश्वासाने मुग्धाच्या हातावर आपला हात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो स्पर्श आणि त्याचे ते शब्द, मुग्धाच्या तळपायाची आग मस्तकात जाण्यासाठी हे पुरेसे होते. एका महाराष्ट्रीयन स्वाभिमानी स्त्रीचा संयम आता सुटला होता.
ती झटकन मागे सरकली आणि एका झटक्यात खुर्चीतून उभी राहिली. तिचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता. तिच्या डोळ्यांतून जणू ठिणग्या उडत होत्या. निंबाळकर. मुग्धाचा आवाज इतका धारदार आणि मोठा होता की बाहेर बसलेल्या सायलीलाही तो ऐकू गेला. तुमची लायकी आणि तुमची जागा तुम्ही आता मला दाखवून दिली आहे. तुमचा पैसा, तुमची सत्ता आणि तुमचा तो बिल्डर असल्याचा माज, हे सगळं तुमच्या त्या 4 भिंतीतल्या ऑफिसमध्ये चालत असेल, इथे नाही. एका स्त्रीचा आदर कसा करायचा हे तुमच्यासारख्या पैशाने माजलेल्या माणसाला कधीच समजणार नाही. तुमच्यासारख्या माणसाची जागा माझ्या क्लिनिकमध्ये नाही, तर स्वतःच्या चुकीच्या विचारांशी सामना करण्यात आहे. मुग्धाचे ते शब्द एखाद्या चापकाच्या फटकारासारखे प्रतापरावाच्या अंगावर बसत होते. प्रतापरावाचा चेहरा पडला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. तो काहीतरी बोलण्यासाठी पुढे आला. ए बाई, आवाज खाली. तू कुणाशी बोलतेस याचं भान. एक शब्दही पुढे बोलू नका. मुग्धाने थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालत त्याला मध्येच थांबवले. तिचे डोळे दगदगत्या निखाऱ्यासारखे झाले होते. आत्ताच्या आत्ता माझ्या क्लिनिकमधून चालते व्हा. आणि हो, तुमची ट्रीटमेंट मी या क्षणी कॅन्सल करत आहे. पुन्हा कधीही या क्लिनिकची पायरी चढायची हिंमत करू नका. तुमच्यासारख्या माणसाला उपचारांची नाही तर संस्कारांची गरज आहे, जे तुमच्या पैशाने तुम्हाला कधीच दिले नाहीत. गेट आउट. मुग्धाचा तो रुद्र अवतार, तिचा तो मराठमोळा स्वाभिमान आणि शब्दांतील ती भयंकर धार बघून प्रतापराव अक्षरशः गारठला. आजवर त्याला कोणीही अशा पद्धतीने हाकलून दिले नव्हते. त्याचा अहंकार 1000 तुकड्यात विखुरला गेला होता. रागाने आणि अपमानाने त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. त्याने एक जळजळीत विषारी नजर मुग्धावर टाकली. त्याचे दात रागाने करकरले. पण मुग्धाच्या त्या रौद्र रूपापुढे तो काहीही बोलू शकला नाही. तो रागाने पाय आपटत आणि दरवाजा जोरात ढकलून क्लिनिकमधून बाहेर निघून गेला. प्रतापराव गेल्यानंतर मुग्धा खुर्चीत खाली कोसळली. ती आतून हादरली होती, पण तिला स्वतःच्या निर्णयाचा अभिमान होता. संध्याकाळी घरी गेल्यावर विक्रम नेहमीप्रमाणे हसत मुखाने तिचे स्वागत करत होता. तो अत्यंत प्रेमाने तिच्यासाठी वाफाळती कॉफी बनवत होता. मुग्धाला प्रतापरावचा तो किळसवाणा प्रकार विक्रमला सांगायचा होता, पण तिच्या मनात अचानक एक विचार आला. जर मी विक्रमला हे सांगितलं तर काय होईल? स्नेहाने त्याला एका श्रीमंत माणसासाठी सोडलं होतं. आज पुन्हा एका श्रीमंत माणसाने माझ्यावर नजर टाकल्याचं त्याला समजलं तर तो पुन्हा त्याच असुरक्षिततेच्या आणि भीतीच्या गर्देत जाईल. विक्रमचे ते शांत सावरलेलं आयुष्य तिला पुन्हा उद्ध्वस्त करायचं नव्हतं. म्हणून तिने ठरवलं की ती हा प्रकार विक्रमपासून कायमचा लपवून ठेवेल. काही नाही रे, आज कामाचा थोडा जास्तच ताण होता, असं खोटंच हसून तिने वेळ मारून नेली. तिला वाटलं की प्रतापरावाचा विषय आता कायमचाच संपला आहे, पण ती पूर्णपणे चुकीची होती. दुसरीकडे प्रतापराव निंबाळकर आपल्या सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या मुख्यालयात एका आलिशान आणि प्रशस्त केबिनमध्ये बसला होता. केबिनच्या काचेतून संपूर्ण पुण्याचे दृश्य दिसत होते, पण प्रतापरावच्या डोक्यात फक्त आणि फक्त मुग्धाचा तो अपमान घुमत होता. एका साध्या काउन्सलरने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. हा अपमान त्याच्या अहंकारावर झालेला सर्वात मोठा वार होता. त्याच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि दिवाकर नावाचा एक खाजगी गुप्तहेर आत आला. त्याच्या हातात एक तपकिरी रंगाची जाड पाकिट होते. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या विक्रम देशमुख आणि मुग्धा देशमुख यांची सगळी कुंडली मी काढून आणली आहे. दिवाकरने ते पाकिट प्रतापरावाच्या टेबलवर अत्यंत अदबीने ठेवले. प्रतापरावाने रागाने ते पाकिट उघडले. त्यात विक्रम आणि मुग्धाचे फोटो, विक्रमच्या कन्सल्टन्सीची माहिती होती. पण त्यातील एका जुन्या पिवळ्या पडलेल्या कागदावर प्रतापरावाची नजर खिळून राहिली. तो कागद विक्रमच्या पहिल्या लग्नाचा आणि घटस्फोटाचा होता. काय आहे हे? प्रतापरावाने डोळे बारीक करत विचारले. साहेब, विक्रम देशमुखचं हे दुसरं लग्न आहे. त्याची पहिली बायको स्नेहा, तिने त्याला घटस्फोट दिला होता, कारण एका मोठ्या पैशावाला पार्टीसोबत ती पळून गेली होती. या एका गोष्टीमुळे विक्रम देशमुख खूप डिप्रेशनमध्ये गेला होता. पैशावाला लोकांचा आणि त्याच्या श्रीमंतीचा त्याला भयंकर राग आणि भीती दोन्ही आहे. हीच त्याची सर्वात मोठी दुखती नस आहे. प्रतापरावाच्या चेहऱ्यावर आता एक भयानक आणि सैतानी हास्य उमटले. त्याचा अपमान करणारी मुग्धा आणि तिचा तो स्वाभिमानी नवरा, या दोघांनाही कुठल्या जागेवर वार केल्यावर सर्वात जास्त वेदना होतील हे प्रतापरावाला आता अचूक समजले होते.
त्याने ती फाईल हातात घट्ट पकडली आणि तो काचेच्या खिडकीबाहेर पाहत स्वतःशीच पुटपुटला, मुग्धा देशमुख, माझा पैसा आणि माझी सत्ता तुला कचरा वाटली ना? आता बघ, याच पैशाच्या जोरावर मी तुझ्या नवऱ्याच्या मनात असा संशयाचा आणि असुरक्षिततेचा विषारी खेळ उभा करतो की तुझा हा स्वाभिमान आणि तुझा तो नवरा दोघेही माझ्या पायावर लोळण घेतील. आता खेळ खरा सुरू होईल. प्रतापराव निंबाळकरने आपला सुडाचा आणि संशयाचा विषारी डाव अतिशय पद्धतशीरपणे टाकायला सुरुवात केली होती. त्याला माहिती होते की विक्रमच्या मनावर थेट घाव घालण्याऐवजी त्याला मानसिकरित्या पोखरून काढले अधिक वेदनादायी ठरेल. विक्रमच्या आनंदवन सोसायटीतल्या त्या शांत सुखी घरात आता एक भयानक वादळाने अत्यंत शांत पावले टाकत प्रवेश केला होता. ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा होता. तो रविवारचा दिवस होता. विक्रम नेहमीप्रमाणे आपल्या बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचत होता. मुग्धा स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. वातावरण नेहमीसारखेच प्रसन्न होते. तेवढ्यात सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड एका डिलिव्हरी बॉयला घेऊन विक्रमच्या दारात आला. डिलिव्हरी बॉयच्या हातात एक अत्यंत मोठा लाल आणि पांढऱ्या गुलाबांचा अतिशय महागडा असा पुष्पगुच्छ होता. तो पुष्पगुच्छ इतका मोठा आणि सजवलेला होता की तो एखाद्या सामान्य माणसाने दिलेला नक्कीच नव्हता. साहेब, हे मॅडमच्या नावे आले, गार्डने अदबीने सांगितले. विक्रमने वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि तो पुष्पगुच्छ हातात घेतला. मुग्धा, अगं हे बघ, कोणीतरी तुझ्यासाठी फुलं पाठवली आहेत. तुझ्या एखाद्या पेशंटने पाठवली असेल बहुधा. विक्रमने आतून आवाज दिला. मुग्धा हात पुसत बाहेर आली. तो पुष्पगुच्छ पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग एका सेकंदात उडाला. तिचे डोळे विस्फारले आणि श्वास थोडा जड झाला. काय झालं? कोणाची आहेत? विक्रमने विचारले. मुग्धाने थरथरणाऱ्या हाताने पुष्पगुच्छात खोसलेली एक छोटी आकर्षक चिठ्ठी काढली. तिच्यावर अत्यंत सुंदर अक्षरात लिहिले होते, तुझ्या त्या स्पष्ट वक्तेपणाची आणि तुझ्या त्या रागाची मला सवय झाली आहे. लवकरच भेटू. PN. PN. प्रतापराव निंबाळकर. मुग्धाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने ती चिठ्ठी पटकन मुठीत आवळली. कोणी पाठवलीत? विक्रमने पुन्हा एकदा, पण यावेळी किंचित संशयाने विचारले. त्याने मुग्धाच्या चेहऱ्यावर उडालेला तो रंग आणि तिची चुळबुळ अचूक टिपली होती. कोणी नाही. तो एक जुना पेशंट आहे. त्याची केस मी मध्येच सोडून दिली होती. त्याचंच काहीतरी असेल, मी बघते. मुग्धाने नजर चोरत अत्यंत अडखळत उत्तर दिले आणि तो पुष्पगुच्छ घेऊन ती लगबगीने आत निघून गेली. विक्रम तिथेच उभा होता. त्याच्या इंजिनिअरिंगच्या अचूक आणि पारखी नजरेने मुग्धाच्या वागणुकीतला तो दोष लगेच टिपला होता. जुना पेशंट एवढी महागडी पुष्पगुच्छ का पाठवेल आणि मुग्धा माझ्यापासून नजर का चोरत होती? हे प्रश्न त्याच्या मनात उभे राहिले, पण त्याने ते तिथेच दाबून टाकले. मुग्धावर त्याचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. पण प्रतापराव इथेच थांबणार नव्हता. त्याचा डाव अधिकच खोल होता. पुढच्याच आठवड्यात विक्रम दुपारी घरी असताना पुन्हा एकदा एक डिलिव्हरी बॉय आला. यावेळी त्याच्या हातात फुलांचा गुच्छ नव्हता, तर एक अत्यंत लहान पण अतिशय आलिशान असा मखमली बॉक्स होता. बॉक्सवर सुवर्णरेखा ज्वेलर्स या पुण्यातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित ज्वेलर्सचे नाव कोरलेले होते. विक्रमने तो बॉक्स हातात घेतला. बॉक्सचे वजन आणि त्यावरील ब्रँडिंग सांगत होते की आत असलेली वस्तू लाखो रुपयांची आहे. विक्रमने तो बॉक्स उघडला. आत एक अत्यंत सुंदर हिऱ्यांचा जडाव असलेला प्लॅटिनमचा नेकलेस होता. त्या नेकलेसच्या तेजाने विक्रमचे डोळे दिपले नाहीत, तर ते तेज त्याच्या काळजात एका धारदार शस्त्रासारखे घुसले. बॉक्समध्ये एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी हाताने लिहिलेली होती. विक्रमने ती चिठ्ठी उघडली. त्यावरील शब्द असे होते, त्या दिवशीच्या आपल्या खास भेटीची आठवण म्हणून. तुला तुझ्या सौंदर्यात साजेल असंच आयुष्य मिळालं पाहिजे. हे साधं आयुष्य नाही. तुझाच प्रतापराव. विक्रमच्या हातातून ती चिठ्ठी खाली पडली. त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः दुभंगली. त्याच्या डोळ्यांसमोर अचानक अंधारी आली. तो सोफ्यावर कोसळला. त्याच्या छातीत एक भयंकर वेदना उठली. ही वेदना शारीरिक नव्हती. ही वेदना त्या जुन्या भळभळत्या जखमेची होती, जी मुग्धाच्या प्रेमाने भरून आली होती. पण आता तीच जखम अत्यंत क्रूरपणे पुन्हा सोलून काढली जात होती. तुला तुझ्या सौंदर्याला साजेल असंच आयुष्य मिळालं पाहिजे. ते साधं आयुष्य नाही.
हे शब्द विक्रमच्या कानात घुमू लागले. हे शब्द वेगळे होते, पण त्याचा अर्थ तोच होता जो स्नेहाने जाताना त्याला ऐकवला होता. पुन्हा एकदा एका पैशावाल्या माणसाने त्याला त्याची लायकी दाखवून दिली होती. आणि यावेळी मुग्धा ही त्याच वाटेवर जात होती का? विक्रमचे हात थरथर कापू लागले. त्याने तो नेकलेस आणि ती चिठ्ठी तशीच बॉक्समध्ये बंद केली आणि तो बॉक्स टेबलवर ठेवून दिला. संध्याकाळी मुग्धा घरी आली तेव्हा घरात एक भयंकर जीवघेणी शांतता पसरली होती. टीव्ही बंद होता. नेहमीसारखे विक्रमचे हसरे स्वागत नव्हते. विक्रम बाल्कनीत अंधारात एकटाच उभा होता. मुग्धाने लाईट्स लावले आणि तिची नजर थेट टेबलवर ठेवलेल्या सुवर्णरेखा ज्वेलर्सच्या बॉक्सवर गेली. बॉक्सच्या खाली प्रतापरावच्या नावाची ती चिठ्ठी अर्धी बाहेर डोकावत होती. मुग्धाच्या काळजाचा ठोका चुकला. तिला समजले की सर्वात भयंकर गोष्ट घडली आहे. प्रतापरावने विक्रमच्या सर्वात दुखऱ्या नसेवर घाव घातला होता. ती धावतच बाल्कनीत गेली. विक्रम तू जे पाहिलंस ते तसं नाहीये. तो प्रतापराव निंबाळकर, तो माझा एक पेशंट होता. मुग्धा अत्यंत हतबलतेने आणि रडव्याला आवाजात बोलत होती. विक्रम तिच्याकडे वळला. त्याचा चेहरा पूर्णपणे भावशून्य होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, चीड नव्हती, तर एक अथांग आणि भयंकर दुःख होते. ते दुःख एका पराभूत माणसाचे होते. त्याने मुग्धाकडे पाहिले. त्याचे ओठ थोडेसे थरथरले, पण तो एकही शब्द बोलला नाही. त्याने फक्त मान खाली घातली आणि तो मुग्धाच्या जवळून अत्यंत शांतपणे आतल्या खोलीत निघून गेला. त्याने खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. त्या रात्री मुग्धाने अनेकदा त्या बंद दारापाशी जाऊन उभं राहण्याचा प्रयत्न केला. हात पुढे करून दरवाजा ठोठवावा, सगळं सत्य सांगावं अशी तिच्या मनाची 100 वेळा इच्छा झाली. पण प्रत्येक वेळी विक्रमच्या जुन्या जखमेची आठवण तिचे पाय मागे खेचत होती. त्या एका क्षणात एका बंद दरवाजाने त्या दोघांमध्ये हजारो मैलांचे अंतर निर्माण केले होते. विक्रमने मुग्धावर एकही आरोप केला नाही. त्याने तिला कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. त्याने आरडाओरडाही केला नाही. पण त्याची ती शांतता मुग्धासाठी कोणत्याही मोठ्या आरोपापेक्षा भयंकर होती. पुढचे काही दिवस त्या घरात जीवघेणी शांतता पसरली होती. विक्रम आणि मुग्धा एकाच घरात राहत होते, एकाच टेबलावर जेवत होते, पण त्यांच्यात एकही शब्द नव्हता. विक्रम यंत्रासारखा ऑफिसला जायचा आणि यायचा आणि मुग्धाच्या नजरेला नजर भिडवणे टाळत असे. मुग्धाला या शांततेने आतून जाळून टाकले होते. ती विक्रमची अवस्था पाहू शकत नव्हती. तो माणूस ज्याने स्वतःला अत्यंत कष्टाने उभे केले होते, तो आता एका खोट्या संशयापायी पुन्हा एकदा कोसळत होता. मुग्धाला प्रतापरावाचा तो अघोरी खेळ आता स्पष्ट दिसत होता. प्रतापरावला तिचे शरीर नको होते. त्याला तिचे आयुष्य, तिचा स्वाभिमान आणि तिचे घर उद्ध्वस्त करायचे होते. रात्रीच्या वेळी जेव्हा विक्रम पाठमोरा झोपायचा तेव्हा मुग्धा अत्यंत निशब्दपणे रडत असे. तिला स्वतःचा राग येत होता की तिने सुरुवातीलाच विक्रमला प्रतापरावाबद्दल का सांगितले नाही. विक्रमची ती मानसिक घालमेल, त्याचे ते रात्री अचानक दचकून जागे होणे आणि तासनतास शून्यात पाहत बसणे हे मुग्धाच्या सहनशीलतेच्या पलीकडचे जात होते. हा खेळ आता थांबवायलाच हवा होता. प्रतापरावाचा हा पैशाचा आणि अहंकाराचा खेळ आता मुग्धाला तिच्या पद्धतीने संपवायचा होता. तिने ठरवले की जो नवरा तिच्यासाठी एकेकाळी सर्व जगाविरुद्ध उभा राहिला होता, त्या नवऱ्याला ती या गर्तेत असे हरवू देणार नव्हती. मुग्धाच्या डोळ्यातील अश्रू आता आटले होते आणि त्या जागी एक भयंकर निर्धार आणि चीड निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण मुग्धाच्या आयुष्यातील रात्र अजून संपली नव्हती. विक्रम नेहमीप्रमाणे काहीही न बोलता, एकही शब्द न उच्चारता नाश्ता करून ऑफिसला निघून गेला होता. त्याची ती जीवघेणी शांतता आणि त्याचे ते कोमेजलेले डोळे मुग्धाच्या काळजाचे अक्षरशः पाणी पाणी करत होते. विक्रम घरातून बाहेर पडताच मुग्धाने आपली पर्स उचलली आणि ती थेट डेक्कनला असलेल्या अंजलीच्या ऑफिसकडे निघाली. अंजली मुग्धाची कॉलेजपासूनची जिवलग मैत्रीण आणि पुण्यातील एक अत्यंत हुशार तडफदार वकील. अंजलीला कायद्याची जेवढी जाण होती तेवढीच माणसांची पारख होती. मुग्धा अंजलीच्या केबिनमध्ये पोहोचली तेव्हा अंजली एका फाईलमध्ये डोके घालून बसली होती. पण मुग्धाचा तो उतरलेला चेहरा आणि सुजलेले डोळे पाहताच तिने फाईल बाजूला भिरकावली आणि ती धावतच मुग्धाजवळ आली. मुग्धा, काय झालं हे? तुझा चेहरा असा का दिसतोय? विक्रम ठीक आहे ना?
अंजलीने काळजीत पडून विचारले. मुग्धा खुर्चीत कोसळली आणि गेल्या काही दिवसांपासून तिने जो भावनांचा बांध अडवून ठेवला होता तो अचानक फुटला. ती अंजलीला मिठी मारून धाय मोकळून रडू लागली. अंजलीने तिला पाणी दिले, थोडं शांत केलं आणि मग मुग्धाने पहिल्या सेशनपासून ते काल आलेल्या सुवर्णरेखा ज्वेलर्सच्या बॉक्सपर्यंत सगळा घटनाक्रम अंजलीला सांगितला. प्रतापराव निंबाळकरचे ते घाणेरडे हेतू आणि विक्रमने घेतलेला गैरसमज सगळं काही तिने अंजलीसमोर मांडलं. अंजू, तो माणूस संपतोय का आतल्या आत? मुग्धा हुंदके देत म्हणाली. ज्या माणसाने मला राणीसारखं ठेवलं, माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, तो आज संशयाच्या आणि असुरक्षिततेच्या खाईत स्वतःला ढकलतोय. त्याची ती पहिली बायको स्नेहा. तिने जे त्याच्यासोबत केलं तेच मी करत आहे असा त्याचा गैरसमज झालाय. तो माझ्यावर ओरडत नाहीये, पण तो माझ्यापासून हजारो मैल दूर गेलाय. मी त्याला असं डोळ्यात देखत मरताना नाही बघू शकत. अंजलीने रागाने कपाळावर हात मारला. अगं पण मुग्धा, एवढं सगळं होत होतं तर तू विक्रमला आधीच का नाही सांगितलंस? नवऱ्यापासून अशा गोष्टी लपवून तू सगळ्यात मोठी चूक केलीस. कारण मला त्याची ती जुनी जखम उकरायची नव्हती अंजू, मुग्धा ठामपणे म्हणाली. मला वाटलं होतं तो प्रतापराव पुन्हा येणार नाही, पण त्याने विक्रमची तीच दुखती नस पकडली. पण आता बास. विक्रमने माझ्यासाठी जगाशी लढा दिला होता. आता त्याच्यासाठी मला या प्रतापरावाला त्याची जागा दाखवायची आहे. मी माझा निर्णय घेतलाय. मुग्धाने डोळे पुसले. तिच्या चेहऱ्यावर आता अश्रू नव्हते, तर एक भयंकर निर्धार होता. काय निर्णय? अंजलीने साशंकतेने विचारले. मी प्रतापरावाला भेटणार आहे. मुळशी डॅमजवळ एक निसर्गरत्न नावाचं प्रायव्हेट रिसॉर्ट आहे. मी त्याला तिथे भेटायला बोलवणार आहे. त्याला वाटतंय ना की त्याचा पैसा आणि त्याची श्रीमंती पाहून मी भुलले आहे. मग मी त्याला तोच भास होऊ देणार आहे. मी त्याला बोलण्यात गुंतवेन. त्याच्याकडूनच त्याचा सगळा प्लॅन, त्याने विक्रमला मुद्दाम त्रास देण्यासाठी पाठवलेले गिफ्ट्स, हे सगळं त्याच्याच तोंडून वदवून घेईन आणि माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करेन. विक्रम कोणताही युक्तिवाद ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, पण जेव्हा तो प्रतापरावाच्याच आवाजातलं हे सत्य ऐकेल तेव्हा त्याचा सगळा गैरसमज दूर होईल. काय मुग्धा, तू वेडी झाली आहेस का? अंजली एकदम खुर्चीतून उभी राहिली. अगं, तो प्रतापराव एक गुंड आहे, एक क्रिमिनल माइंड असलेला माजलेला माणूस आहे. तो काही साधासुद्धा माणूस नाही आहे की तू जाशील आणि तो पोपटासारखं सगळं बोलेल. तू एका रिकाम्या रिसॉर्टवर शहरापासून एवढ्या दूर त्याला एकटी भेटायला जाणार? हा प्लॅन खूप धोकादायक आहे. आपण कायदेशीर मार्गाने जाऊया, पोलिसात तक्रार करू. पोलिसात तक्रार देऊन काय होईल अंजू? त्याच्या ओळखी आणि पैसा वापरून तो केस लांबवण्याचा प्रयत्न करेल. आणि विक्रम? कोर्ट कचेऱ्यांमध्ये विक्रमची मानसिक अवस्था आणखीनच बिघडेल. मला हा विषय आजच्या आज आणि कायमचा संपवायचा आहे, मुग्धाने अत्यंत ठामपणे सांगितले. अंजलीला मुग्धाचा स्वभाव माहीत होता. ते एकदा ठरवलं की कोणाचंही ऐकत नसे. अंजलीच्या समोरच मुग्धाने आपला फोन काढला आणि प्रतापरावाचा नंबर डायल केला. फोनची रिंग वाजत होती आणि अंजलीच्या काळजाचे ठोके वाढत होते. हॅलो? पडीकडून प्रतापरावचा तोच मधाळ आणि विषारी आवाज आला. मुग्धाने आपला आवाज जाणीवपूर्वक थोडा लाडीक आणि लोभासवाना केला. हॅलो निंबाळकर साहेब, मी मुग्धा बोलतेय. अरे वा, डॉक्टर मॅडमचा फोन. काय मग, सुवर्णरेखाचा तो नेकलेस आवडला तर तुम्हाला? मी म्हणालो होतो ना, तुमच्या या सौंदर्याला त्या साध्या घराची नाही तर हिऱ्या मोत्यांची सवय असली पाहिजे. प्रतापरावच्या आवाजात जिंकल्याचा अहंकार स्पष्ट जाणवत होता. हो, आवडला मला. आणि तुम्ही म्हणाला होता ते खरं आहे. मला तुम्हाला भेटायचं आहे, पण इथे पुण्यात नको. इथे खूप ओळखीचे लोक असतात. मुग्धाने अत्यंत हुशारीने जाळे फेकले. प्रतापराव मोठ्याने हसला. त्याला वाटले की त्याची संपत्ती आणि त्याची खेळी यशस्वी झाली आहे. एक स्वाभिमानी स्त्री त्याच्या पैशापुढे झुकली आहे. सांगा मॅडम, कुठे भेटायचं? तुमच्यासाठी तर मी परदेशातही यायला तयार आहे. उद्या सकाळी 11 वाजता मुळशी डॅमजवळ निसर्गरत्न रिसॉर्ट आहे, तिथे भेटूया. मी तिथे एकटीच असेन, मुग्धाने शांतपणे सांगितले. डन, मी पोहोचेन तिथे. सी यू उद्या डॉक्टर. प्रतापरावाने हसत हसत फोन ठेवला. फोन ठेवताच अंजलीने मुग्धाचा हात धरला. मुग्धा, प्लीज नको करूस हे. हा माणूस बरोबर नाही. तू आगीशी खेळत आहेस.
विक्रमला हे समजलं तर तो काय विचार करेल. तो काहीही विचार करेल अंजू, पण त्याला वाचवण्यासाठी मला आगीत उडी घ्यावी लागली तरी मी घेईन. तू माझी मैत्रीण आहेस, मला फक्त तुझा पाठिंबा हवाय. मुग्धा अंजलीचा हात दाबत म्हणाली. अंजलीने नाईलाजाने मान डोलावली, पण याने मुग्धाला स्पष्ट सांगितले की मोबाईलचे रेकॉर्डिंग, लाईव्ह लोकेशन आणि आपत्कालीन कॉलची तयारी ठेवावी लागेल. मुग्धानेही तिचे म्हणणे मान्य केले, कारण हा धाडसाचा निर्णय होता, बेफिक्रीचा नव्हता. दुसरा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून मुग्धाने आवरायला सुरुवात केली. विक्रम नेहमीसारखाच शांत होता. विक्रम, आज माझा एक सेमिनार आहे मुळशीला. क्लिनिकच्या सर्व डॉक्टर्सचा एक कॅम्प आहे. मला तिथे जायला लागेल. संध्याकाळपर्यंत मी परत येईन. मुग्धाने विक्रमकडे न बघताच खोटेच सांगितले. विक्रमने फक्त एक मान डोलावली. त्याने कोणतेही प्रश्न विचारले नाहीत की कधी येशील, अशी काळजीही दाखवली नाही. त्याची ती कोरडी मान हलवणे मुग्धाच्या हृदयाला पुन्हा एकदा चिरून गेली. पण तिने स्वतःला सावरले, गाडीची किल्ली घेतली आणि ती घराबाहेर पडली. तिकडे डेक्कनला अंजली आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे येरझारा घालत होती. मुग्धा मुळशीला एकटी गेली आहे आणि समोर प्रतापरावासारखा एक पैशाने माजलेला धोकादायक माणूस आहे, ही कल्पनाच अंजलीला भयानक वाटत होती. एक वकील म्हणून तिला या गोष्टीचे कायदेशीर आणि शारीरिक धोके अगदी स्पष्ट दिसत होते. जर प्रतापरावाला मुग्धाच्या रेकॉर्डिंगबद्दल समजलं, जर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली, तर कोण वाचवेल तिला तेथे, या विचाराने अंजलीच्या अंगावर काटा आला. शेवटी तिने ठरवले, नाही, मी मुग्धाचा जीव असा धोक्यात घालू शकत नाही. जे होईल ते होईल, पण विक्रमला हे सगळं सत्य आत्ताच समजायला हवं. अंजलीने मुग्धाच्या नकळत अत्यंत घाईघाईने आपला फोन उचलला आणि थेट विक्रमचा नंबर डायल केला. फोनची रिंग वाजू लागली. आता वादळाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती. इकडे विक्रम आपल्या वास्तुरचनाच्या ऑफिसमध्ये नुकताच पोहोचला होता. त्याच्या केबिनमध्ये AC सुरू होता, पण त्याच्या आत मात्र विचाराचा भडका उडालेला होता. टेबलावर पडलेल्या फाईल्सकडे त्याचे लक्ष नव्हते. डोळ्यांसमोर फक्त सुवर्णरेखा ज्वेलर्सचा तो बॉक्स आणि प्रतापरावच्या नावाची ती चिठ्ठी येत होती. मुग्धाने त्याच्याशी आज सकाळी मारलेलं ते कोरडं बोलणं त्याला अस्वस्थ करत होतं. तो डोक्याला हात लावून बसला होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने सकाळीच सोसायटीच्या सिक्युरिटीला फोन करून ते 2 डिलिव्हरीच्या एंट्री रजिस्टरची आणि CCTV फुटेजची माहिती मागवली होती. मनात संशय असला तरी सत्य पूर्णपणे समजून घेण्याची त्याची सवय अजूनही जिवंत होती. स्क्रीनवर नाव होतं, अंजली लॉयर, मुग्धाची जिवलग मैत्रीण. विक्रमने थोड्या नाराजीनेच फोन उचलला. हॅलो अंजली. विक्रम, तू कुठे आहेस? माझं बोलणं अत्यंत शांतपणे आणि लक्ष देऊन ऐक. मुग्धा संकटात आहे. पलीकडून अंजलीचा आवाज कापत होता, पण त्यात एक भयंकर निकळ होती. मुग्धा संकटात आहे? हे ऐकताच विक्रम ताडकन खुर्चीतून उभा राहिला. काय झालं मुग्धाला? ती तर सेमिनारला मुळशीला गेले ना? कोणतंही सेमिनार नाही आहे विक्रम. ती स्वतःचा जीव धोक्यात घालून एका भयंकर माणसाला भेटायला गेली आहे. तुझ्यासाठी, तुझ्या त्या गैरसमजासाठी. अंजलीचा आवाज आता रागात बदलला होता आणि मग अंजलीने पुढच्या 5 मिनिटात सगळं काही एका दमात ओतून टाकलं. प्रतापराव निंबाळकर नावाचा तो पैशाने माजलेला बिल्डर, त्याने क्लिनिकमध्ये केलेला तो किळसवाणा प्रकार, मुग्धाने एका स्वाभिमानी स्त्रीसारखं त्याला हकलून देणं आणि मग स्वतःचा दुखावला गेलेला अहंकार शांत करण्यासाठी प्रतापरावने खेळलेला तो संशयाचा अघोरी खेळ. मुद्दाम विक्रमचा भूतकाळ उकळून काढले. त्याला जुन्या जखमेची आठवण करून देण्यासाठी ते गिफ्ट्स आणि त्या खोट्या चिठ्ठ्या पाठवणं. अंजली प्रत्येक शब्द सांगत होती आणि विक्रमच्या पायाखालची जमीन सरकत होती. विक्रम, तू ज्या बायकोवर संशय घेत होतास, जिच्यापासून तू दुरावला होतास, ती बायको तुला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी, तुझ्या मनाला जपण्यासाठी आज त्या धोकादायक माणसाच्या जाळ्यात एकटी गेली आहे, निसर्गरत्न रिसॉर्टवर, जेणेकरून ती त्याचं सत्य स्वतःच्या फोनमध्ये रेकॉर्ड करेल आणि तुला तुझा स्वाभिमान परत देईल. पण तो माणूस क्रिमिनल आहे विक्रम. मुग्धाला तिथे एकटीला खूप धोका आहे, अंजली रडवेला आवाजात सांगत होती. विक्रमच्या हातातून पेन खाली पडला. अंजलीचे शब्द त्याच्या कानातून थेट त्याच्या काळजात शिरले होते आणि त्या एका क्षणात, एकाच सेकंदात त्याच्या डोक्यातील संशयाचे, असुरक्षिततेचे आणि न्यूनगंडाचे ते काळेभोर जाळे अक्षरशः जळून खाक झाले.
ज्या बायकोच्या चारित्र्यावर आणि निष्ठेवर तो आतल्या आत शंका घेत होता, ती बायको त्याच्यासाठी, त्याच्या त्या दुबळ्या मनाला जपण्यासाठी एका पैशाने माजलेल्या माणसाशी एकटीच 2 हात करायला गेली होती. विक्रमच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला स्वतःच्या त्या शांत राहण्याची आणि मुग्धाला एकटं पाडल्याची भयंकर लाज वाटली. पण त्या क्षणी मुग्धाबद्दलचा एक अफाट, गगनाला भिडणारा अभिमान त्याच्या नसानसात भिनू लागला. गेल्या अनेक वर्षांपासून स्नेहाने दिलेली ती जखम, तो पैशावाला माणसाचा न्यूनगंड, तो आज कायमचा संपला होता. विक्रमने डोळे मिटले. त्याच्या मनाच्या कोपऱ्यात लपून बसलेली ती स्नेहाची आठवण आणि ती भीती आज कायमची गाडली गेली. एका पैशाने माजलेल्या माणसासाठी स्नेहाने मला सोडलं होतं, पण आज माझी मुग्धा त्याच पैशाच्या माजाला मातीत मिसळण्यासाठी माझ्या कुटुंबाचा ढाल बनून उभी आहे. तो जुना, भूतकाळाला घाबरणारा, रडका आणि हतबल विक्रम आज त्या केबिनमध्ये कायमचा मेला होता आणि त्याच्या जागी उभा राहिला होता एक पोलादी, शांत आणि भयंकर संतापलेला नवरा. अंजली, तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्या बायकोला आणि माझ्या घराला मी आता साधा ओरखडाही येऊ देणार नाही. मुग्धा सुरक्षित राहील. विक्रमचा आवाज आता अजिबात कापत नव्हता. त्यात मृत्यूसारखी शांतता होती. त्याने फोन खिशात टाकला आणि तो ऑफिसमधून बाहेर पडला. गाडी सुरू करण्याआधी विक्रमने आरशात स्वतःकडे एकदा पाहिले. त्या आरशात त्याला भूतकाळातला असहाय्य विक्रम दिसला नाही. दिसला तो आपल्या पत्नीसाठी कोणत्याही संकटाला सामोरा जाण्यास तयार असलेला एक निर्धारलेला नवरा. त्याने आपली SUV काढली आणि मुळशीच्या दिशेने गाडी सुसाट पळवली. गाडीचा वेग वाढत होता, पण विक्रमचे डोके मात्र बर्फासारखे थंड होते. त्याच्या डोळ्यात आता ना भीती होती ना असुरक्षितता. एका सिव्हिल इंजिनियरप्रमाणे विक्रमने प्रतापरावाच्या अहंकाराचा कमकुवत पाया ओळखला होता आणि आज तो पाया हादरवायचाच हे त्याने ठरवले होते. गाडी चालवताना त्याचे विचार अत्यंत स्पष्ट होते. हा वाद आता पैशाचा राहिलेला नव्हता. हा वाद आता एका स्वाभिमानी नवऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबावर चालून आलेल्या एका घाणेरड्या वृत्तीचा आहे. प्रतापराव निंबाळकर, तू माझ्या बायकोला पैशाची ताकद दाखवायला गेलास. आता मी तुला एका सामान्य पण खऱ्या माणसाची, एका नवऱ्याची ताकद दाखवणार. मुळशीचा घाट आणि वळणावळणाचा रस्ता वेगाने पार करत विक्रमची गाडी निसर्गरत्न रिसॉर्टच्या भल्या मोठ्या लोखंडी गेट बाहेर येऊन थांबली. रिसॉर्ट एकदम शांत आणि निर्मनुष्य होतं. प्रतापरावने बहुधा पैशाच्या जोरावर आजूबाजूला गर्दी होऊ दिली नव्हती. विक्रमने गाडी पार्क केली. तो गाडीतून खाली उतरला. हवेत धरणाच्या पाण्याचा एक प्रकारचा गारवा होता, पण विक्रमच्या अंगात ज्वालामुखी खदखदत होता. त्याचे पाऊल अत्यंत जड पण आत्मविश्वासाने पडत होते. तर रिसॉर्टच्या मुख्य दरवाज्यातून आत शिरला. समोर एक मोठा लाकडी कॉरिडॉर होता. तिथून पुढे चालत गेल्यावर बाहेर एक खुला डेक होता. त्याच्या खाली मुळशी धरणाचे अथांग निळेभोर पाणी दिसत होते. विक्रमची नजर त्या खुल्या डेकवर गेली आणि त्याचे पाय तिथेच थबकले. समोरच्या एका कोपऱ्यातला टेबलावर मुग्धा बसली होती. तिच्या अंगात तणाव होता, पण तरीही ती ताड बसली होती. तिची पर्स किंचित उघडी होती, ज्यातून रेकॉर्डिंग सुरू असावे, आणि तिच्यासमोर प्रतापराव निंबाळकर मग्रूरपणे बसला होता. प्रतापराव खुर्चीत रेलून हसत म्हणत होता, मुग्धा, तो नेकलेस, ती फुलं, त्या चिठ्ठ्या, सगळं मी मुद्दाम पाठवलं. मला माहीत होतं, माणूस बाहेरून कितीही मजबूत दिसला तर त्याच्या जखमेवर वार केला की तो कोसळतोच. खेळ सुरू झाला होता आणि आता खऱ्या खेळाडूची एंट्री झाली होती. विक्रम काही क्षण तिथेच उभा राहिला. त्याने त्या परिस्थितीचा, त्या जागेचा आणि प्रतापरावच्या त्या मग्रूर देहबोलीचा अत्यंत थंड डोक्याने अंदाज घेतला. राग हा कमकुवत माणसाचा मार्ग असतो. विक्रम आता कमकुवत राहिला नव्हता. तो अत्यंत शांतपणे सावकाश पावले टाकत त्या खुल्या डेकच्या दिशेने चालू लागला. त्याच्या बुटांचा आवाज लाकडी फ्लोरिंगवर घुमू लागला. प्रतापरावने हातातले पाण्याचे ग्लास खाली ठेवले आणि तो काहीतरी मधाळ बोलण्याच्या तयारीत असतानाच त्याची नजर मुग्धाच्या मागे चालत येणाऱ्या विक्रमवर पडली. प्रतापरावचे ते विकृत हास्य अचानक गोठले. मुग्धालाही विक्रमची चाहूल लागली. तिने झटकन मागे वळून पाहिले. विक्रमला तिथे पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. तिचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने विस्फारले. विक्रम मुग्धाजवळ आला. त्याने प्रतापरावच्या समोरची खुर्ची ओढली नाही. त्याने अत्यंत शांतपणे मुग्धाच्या शेजारची खुर्ची ओढली
आणि तो तिच्या अगदी जवळ खांद्याला खांदा लावून बसला. त्याने आपला एक हात मुग्धाच्या हातावर अत्यंत घट्ट आणि आश्वासकपणे ठेवला. त्या एका स्पर्शाने मुग्धाच्या अंगातलं सगळं अवसान गळून पडलं आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. तो स्पर्श सांगत होता, मी आलोय आणि मी तुझ्यासोबत आहे. प्रतापरावाला हा अचानक झालेला बदल समजायला काही क्षण लागले. तो सावरायचा प्रयत्न करत म्हणाला, ओ मिस्टर विक्रम देशमुख ना, या काय आश्चर्य आहे, तुम्ही इथे कसे? मला वाटलं ही प्रायव्हेट मीटिंग आहे. प्रतापरावाचा आवाज अद्यापही उर्मटच होता. विक्रमने त्याच्याकडे पाहिलं. विक्रमच्या डोळ्यात आग नव्हती, तर एक अशी खोल आणि भयंकर शांतता होती जी वादळापूर्वीच्या शांततेपेक्षाही भयानक असते. मीटिंग प्रायव्हेटच आहे प्रतापराव, पण आता अजेंडा बदललाय. विक्रम अत्यंत धीरगंभीर आणि थंड आवाजात म्हणाला. प्रतापराव थोडा सावरून बसला. त्याने पैशाचा माज दाखवण्यासाठी आपला कॉलर उडवला. अजेंडा? कसला अजेंडा? अहो, तुमची बायको स्वतः मला इथे भेटायला आली आहे. पैशाची चमक बघितली ना की मोठ्या मोठ्यांचा स्वाभिमान गळून पडतो, हेच सांगत होतो मी त्यांना. तुमच्या त्या भिकाड्या कन्सल्टन्सीवर कसं भागणार म्हणून मी. एक शब्दही पुढे बोलू नका प्रतापराव. विक्रमचा आवाज अजिबात वाढला नाही, पण त्यातील धार इतकी भयानक होती की प्रतापरावाचे शब्द घशातच अडकले. विक्रमने किंचित पुढे झुकून प्रतापरावाच्या डोळ्यात थेट नजर भिडवली आणि म्हणाला, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एका गुप्तहेराला पैसे फेकून माझा भूतकाळ उकळून काढाल? सुवर्णरेखा ज्वेलर्सचा तो बॉक्स आणि त्या खोट्या चिठ्ठ्या पाठवून माझ्या मनात माझ्या बायकोबद्दल संशय निर्माण केलात. माझा तो जुना पहिल्या बायकोचा भूतकाळ वापरून तुम्ही माझं घर तोडण्याचा प्लॅन केलात, बरोबर ना? प्रतापरावाच्या चेहऱ्यावरचा माज आता किंचित कमी झाला होता. हा माणूस एवढा शांत कसा हे त्याला समजत नव्हते. विक्रम पुढे म्हणाला, तुमचं प्लॅनिंग एकदम परफेक्ट होतं प्रतापराव. पैशाच्या जोरावर माणसं कशी तोडायची हे तुम्हाला चांगलंच जमतं. पण तुम्ही एका गोष्टीचा हिशोब चुकलात. तुम्ही ज्या माणसाला कमकुवत समजलात तो विक्रम देशमुख आता तो जुना माणूस राहिलेला नाही आहे. माझ्या आयुष्याची इमारत ज्या पायावर उभी आहे ना, तो पाया पैशाचा नाही आहे, तो या मुग्धाच्या विश्वासाचा आहे. आणि तुम्ही त्या विश्वासाला हात घालायला गेलात. प्रतापराव काही बोलणार तेवढ्यात विक्रमने हाताने त्याला थांबवले. तुम्ही पैशाने सगळं विकत घेऊ शकता प्रतापराव. विक्रमचे शब्द आता दगडावर कोरल्यासारखे स्पष्ट आणि वजनदार होते. तुम्ही पुण्यातल्या अर्ध्या जमिनी विकत घ्याल, मोठ्या लोकांशी ओळखी लावाल, कदाचित कायद्यालाही वाकवण्याचा प्रयत्न कराल, पण तुम्ही माझा स्वाभिमान आणि माझी बायको कधीच विकत घेऊ शकत नाही. माझ्या घरात तुम्ही जो हा खेळ खेळलात ना, त्याची किंमत आता तुम्हाला मोजावी लागेल. तुझी लायकी काय आहे मला धमकी देण्याची? प्रतापरावाचा आवाज आता थोडा कापत होता, पण तरीही तो आवाज चढवून स्वतःचा माज टिकवण्याचा प्रयत्न करत होता. मी एका फोनवर तुला आणि तुझ्या त्या भिकाड्या कन्सल्टंट्सला पुण्यातून गायब करू शकतो, समजलं का? विक्रम अत्यंत शांतपणे हसला. ते हास्य पाहून प्रतापराव खऱ्या अर्थाने हादरला. तुम्ही गायब कराल ना? नक्की करा, पण त्याआधी तुमचंच बोलणं एकदा ऐकून घ्या, विक्रमने अत्यंत थंड डोक्याने म्हणाला. विक्रमने मुग्धाच्या टेबलवर ठेवलेल्या मोबाईलकडे एक नजर टाकली. स्क्रीनवर अजूनही रेकॉर्डिंग सुरू असल्याचा लाल ठिपका चमकत होता. प्रतापरावानेही नकळत त्या स्क्रीनकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग एका क्षणात उडाला. माझी बायको एक कौटुंबिक समुपदेशक आहे. तुमच्या तिच्यासोबत झालेल्या प्रत्येक सेशनच्या क्लिनिकल नोट्स तिच्याकडे आहेत. तुम्ही क्लिनिकमध्ये तिच्यासोबत केलेला अश्लील प्रकार आणि तुम्ही ओलांडलेल्या मर्यादा हे सगळं त्या नोट्समध्ये कायदेशीररित्या डॉक्युमेंटेड आहे. दुसरा पुरावा, तुम्ही माझ्या घरी पाठवलेले ते गिफ्ट्स आणि त्या चिठ्ठ्या, माझ्याकडे त्याचे डिलिव्हरी रेकॉर्ड्स आहेत. प्रतापरावाचा श्वास आता किंचित जड झाला होता. विक्रमचा आवाज आता आणखीनच थंड आणि भेदक झाला. तुम्हाला काय वाटतं? मी तुमच्या अंगावर हात टाकेन, मारामारी करेन? अजिबात नाही. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. मी इमारती पाडत नाही. मी फक्त त्यांचा कमकुवत पाया शोधतो आणि ते आपोआप कोसळतात. जर तुम्ही यानंतर माझ्या बायकोच्या किंवा माझ्या घराच्या सावलीलाही उभे राहिलात तर हे सगळे पुरावे मी कोर्टात देईन आणि गरज पडली तर तुमच्या प्रतिष्ठेचा हा खोटा बुरखा
पुराव्यांसकट लोकांसमोर आणेन. विक्रमने थोडा पॉज घेतला आणि तो प्रतापरावाच्या अगदी जवळ झुकला. तुमचा तो पैशाचा माज, तुमची ती सयादी कन्स्ट्रक्शनची खोटी इज्जत आणि तुमचा तो पांढरपेशा बुरखा, हे सगळं मी पुराव्यांसकट लोकांसमोर आणेन आणि मग बघूया तुमचा पैसा, तुमची अब्रू कशी वाचवतो ते. त्या खुल्या डेकवर एक स्मशान शांतता पसरली होती. फक्त धरणाच्या पाण्याचा खळखळाट आणि वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. मुग्धा सुन्न होऊन हे सगळं पाहत होती. तिने विक्रमचे हे रौद्र पण अत्यंत बौद्धिक आणि शांत रूप कधीच पाहिले नव्हते. प्रतापरावाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्याला समजले होते की समोर बसलेल्या या माणसाला ना पैशाचा मोह आहे ना सत्तेची भीती. प्रतापरावाने एक नजर विक्रमवर टाकली. त्या नजरेत आता उर्मटपणा नव्हता, तर एक प्रकारची धोक्याची जाणीव झालेली माघार होती. त्याला समजले की इथून गुपचूप निघून जाण्यातच शहाणपण आहे. त्याने काहीही न बोलता आपला महागडा फोन उचलला. तो खुर्चीतून उठला. त्याने विक्रमकडे किंवा मुग्धाकडे एकदाही न पाहता आपला शर्ट ओढून सरळ केला आणि अत्यंत वेगाने मान खाली घालून तो त्या रिसॉर्टमधून बाहेर निघून गेला. मुळशीच्या पाण्यावर उठलेल्या लाटा पुन्हा शांत होत होत्या. जणू निसर्गही सांगत होता, वादळ कितीही मोठं असलं तरी पाया मजबूत असलेली इमारत कोसळत नाही. प्रतापरावची पाठमोरी आकृती नजरेआड होताच विक्रमने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने खुर्चीच्या पाठीला टेकून डोळे मिटले. वादळ संपले होते, पण मुग्धा अजूनही स्तब्ध होती. तिने विक्रमच्या हातावर आपला हात घट्ट दाबला. तिला माहीत होते की आता जो प्रवास सुरू होणार आहे तो केवळ एका नात्याचा नाही, तर एका अतूट विश्वासाचा आहे. प्रतापरावजी ती मगरूर पण आता पराभूत झालेली पाठमोरी आकृती पूर्णपणे नजरेआड झाली. रिसॉर्टच्या त्या खुल्या डेकवर आता फक्त विक्रम आणि मुग्धा उरले होते. प्रतापराव निघून गेल्यावर तिथे पसरलेली ती जीवघेणी शांतता आता मुळशी धरणाच्या अथांग पाण्याचा खळखळाट आणि वाऱ्याच्या संत झुळकेने व्यापून टाकली होती. एवढा वेळ स्वतःला सावरून धरलेली मुग्धा आता मात्र पूर्णपणे कोलमडली. तिने विक्रमच्या खांद्यावर डोके ठेवले आणि ती एखाद्या लहान मुलासारखी हमसून हमसून रडू लागली. गेल्या काही दिवसांपासून तिने जो मानसिक ताण, जी भीती आणि जी घुसमट सहन केली होती ती आता त्या अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत होती. विक्रम, मला माफ कर रे, मला माफ कर. मुग्धा हुंके देत अत्यंत रडवेल्या आवाजात म्हणाली, मी खूप मोठी चूक केली. मला हे सगळं तुला पहिल्याच दिवशी सांगायला हवं होतं. जेव्हा त्या माणसाने क्लिनिकमध्ये मर्यादा ओलांडली तेव्हाच मी तुला हे सगळं सांगायला हवं होतं. पण मला खूप भीती वाटली होती विक्रम. विक्रमने अत्यंत प्रेमाने आणि हळुवारपणे आपला हात मुग्धाच्या पाठीवरून फिरवला. त्याचा तो आश्वासक स्पर्श मुग्धाच्या मनाला एक वेगळी शांतता देत होता. कसली भीती वाटली होती तुला? विक्रमने अत्यंत शांत आणि मधुर आवाजात विचारले. मुग्धाने मान वर करून विक्रमच्या डोळ्यात पाहिले. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. मला भीती वाटली होती की जर मी तुला हे सांगितलं तर तुला पुन्हा त्या स्नेहाची आठवण येईल. पैशावाला माणसाने दिलेल्या त्या जुन्या जखमा पुन्हा बळबळू लागतील. तू पुन्हा स्वतःला त्या डिप्रेशनच्या आणि असुरक्षिततेच्या अंधारात ढकलून देशील. ही भीती मला खात होती, म्हणून मी तो विषय तिथेच दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्या माणसाने तुझ्या जुन्या भूतकाळाचा फायदा घेऊन आपल्या घरात असा विषारी खेळ उभा केला हे मला समजलंच नाही. आय एम सो सॉरी विक्रम. मुग्धाचे ते शब्द ऐकून विक्रमच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या. त्याने आपले दोन्ही हात मुग्धाच्या चेहऱ्यावर ठेवले आणि अत्यंत प्रेमाने तिचे अश्रू पुसले. मुग्धा, माझ्याकडे बघ, विक्रम म्हणाला. त्याचा आवाज आता खूप खोल आणि भावनांनी ओतप्रोत भरलेला होता. चूक तुझी नव्हती, चूक माझी होती. जेव्हा ते मी गिफ्ट्स आणि त्या चिठ्ठ्या आल्या तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी माझ्या भूतकाळावर आणि माझ्या असुरक्षिततेवर जास्त विश्वास ठेवला. मी तुझ्याशी बोलायला हवं होतं, पण मी एका भित्र्या माणसासारखा स्वतःच्याच कोशात लपून बसलो आणि तुला एकटं पाडलं. विक्रमने एक दीर्घ श्वास घेतला आणि मुळशीच्या त्या निळाभूर पाण्याकडे पाहत तो पुढे म्हणाला, पण मुग्धा, आज जेव्हा अंजलीचा फोन आला आणि तिने मला सांगितलं की माझी बायको, माझी मुग्धा, माझ्या दुबळ्या मनाला जपण्यासाठी, माझा स्वाभिमान वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका पैशाने माजलेल्या माणसाशी एकटी भिडायला गेले, त्या एका सेकंदात माझ्या मनातला तो जुना विक्रम कायमचा मरून गेला. मुग्धा विक्रमकडे स्तब्ध होऊन पाहत होती. हो मुग्धा, तो जुना रडणारा भूतकाळातला आणि पैशाला घाबरणारा विक्रम आज या मुळशीच्या पाण्यात कायमचा वाहून गेलाय.
विक्रमच्या आवाजात आता एक विलक्षण ताकद आणि अभिमान होता. पैशाने माजलेल्या एका माणसासाठी स्नेहाने मला सोडलं होतं, पण आज त्याच पैशाच्या माजाला मातीत मिळवण्यासाठी माझी बायको माझ्यासाठी ढाल बनून उभी राहिली. यापेक्षा मोठं प्रेम आणि यापेक्षा मोठा विश्वास काय असू शकतो? आज तुम्हाला खऱ्या अर्थाने जिंकलंच मुग्धा. यापुढे कोणताही प्रतापराव किंवा कोणतेही वादळ माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, कारण आजचा विक्रम त्याच्या कुटुंबासाठी कोणत्याही वादळाशी भिडू शकतो. विक्रमचे ते शब्द ऐकून मुग्धाच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर समाधानाचे हसू उमटले. तिच्या मनावरील हजारो टनांचे ओझे एका क्षणात उतरले होते. त्याने विक्रमला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली, पण यावेळी त्या मिठीत भीती नव्हती, तर एक अतूट असा विश्वास होता. मुळशी डॅमवरून वाहणारा तो गार वारा जणू त्यांच्या या नव्या नात्याला आशीर्वाद देत होता. थोड्या वेळाने दोघेही तिथून निघाले. परतीचा प्रवास सुरू झाला. विक्रम गाडी चालवत होता आणि मुग्धाने आपला हात विक्रमच्या हातात गुंफला होता. गाडीत अत्यंत मंद आवाजात एक जुने गोड मराठी गाणे सुरू होते. खिडकीबाहेर मावळता सूर्य दिसत होता. तो त्यांच्या आयुष्यातील संशयाच्या अंधाऱ्या पर्वाचा शेवट आणि नव्या विश्वासाची चाहूल देत होता. पुण्यात पोहोचायला संध्याकाळ झाली होती. कोथरूडच्या आनंदवन सोसायटीत विक्रमची गाडी शिरली. त्याच्या बंगल्याबाहेर प्राजक्ताचा सडा नेहमीसारखाच पडला होता. विक्रमने गाडी पार्क केली आणि दोघांनी एकत्रच घरात पाऊल ठेवले. गेले कित्येक दिवस घराची एक जीवघेणी स्मशान शांतता पसरली होती, ती आता कायमची पळून गेली होती. घरात शिरताच विक्रमची नजर सेंटर टेबलवर पडलेल्या सुवर्णरेखा ज्वेलर्सच्या बॉक्सवर आणि चिठ्ठीवर गेली. विक्रमने अत्यंत शांतपणे तो बॉक्स उचलला आणि थेट कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. मुग्धाने हे पाहिले. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी तरळले, पण हे पाणी आनंदाचे होते. विक्रमने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हलकेच म्हणाला, आता आपल्या संसारात कोणतीही गोष्ट लपून राहणार नाही. आनंद असो वा वेदना, आपण दोघं मिळूनच त्याला सामोरं जाऊ. दुसऱ्या दिवशी अंजलीने डिलिव्हरी रेकॉर्ड्स, क्लिनिकमधील नोंदी आणि रिसॉर्टमधील रेकॉर्डिंग यांच्या आधारे कायदेशीर पावलं उचलण्याची तयारी सुरू केली. प्रतापरावाचा पैसा मोठा होता, पण यावेळी सत्य, पुरावे आणि एका स्वाभिमानी स्त्रीचा आवाज त्याच्यापेक्षा मोठा ठरणार होता. रात्रीचे जेवण दोघांनी खूप दिवसांनी एकत्र आणि भरभरून हसत केले. जेवणानंतर नेहमीप्रमाणे विक्रम बाल्कनीत उभा होता. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. मुग्धा हातात वाफाळलेल्या कॉफीचे 2 मग घेऊन तिथे आली. तिने एक मग विक्रमला दिला. थँक्यू, विक्रमने हसून म्हटले. कशाबद्दल? मुग्धाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत विचारले. माझं हे हरवलेले आनंदवन मला परत मिळवून दिल्याबद्दल, विक्रमने तिला जवळ घेत म्हटले. मुग्धा खळखळून हसली. त्या रात्री त्या प्राजक्ताच्या सुगंधात आणि कॉफीच्या वाफेत दोघांनाही आयुष्याचं सर्वात मोठं सत्य उमगलं होतं. पैशाने दागिने घेता येतात, इमारती उभ्या करता येतात, पण प्रेम आणि विश्वासाच्या विटांनी बांधलेलं नातं कोणत्याही पैशाच्या वादळाने उखडता येत नाही. स्नेहाने पैशासाठी नातं जोडलं होतं, पण मुग्धाने त्याच पैशाला लाथ मारून नातं पुन्हा जोडलं होतं. म्हणूनच त्यांचं नातं अतूट राहणार होतं, कायमचं अतूट. तुमच्या मते विक्रमने शेवटी घेतलेला निर्णय योग्य होता का? आणि मुग्धाने सुरुवातीलाच सत्य सांगायला हवे होते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा अशा प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा ज्यांना नात्यातली विश्वासाची किंमत कळायला हवी. धन्यवाद.